बाळापेक्षा 10 पट वेदना त्या आईला होतात आणि म्हणून भक्ताला दिलेला त्रास त्या भगवान परमात्म्याला 10 पट होतो महाराज. म्हणून तर नाथ महाराजांनी उपदेश केला, अरे कोण्याही जीवाचा खेद मत्सर करू नका, अभंगाच्या ध्रुव पदामध्ये नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पतिलक्षणीचा जाणत असे, कोण्याही जीवाचा खेद मत्सर करायचा नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पतिलक्षणीचा जाणत असे. पुढे महाराज म्हटले की जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक आहे संचिताचे. तर बघा, कवतुक आहे संचिताचे, जशी स्थिती आहे तशा स्थितीमध्ये माणसाला राहावं. बऱ्याचदा असं होतं, सुख आलं जीवनामध्ये की माणसं म्हणतात स्वकर्तृत्वानं, आणि दुःख आलं की म्हणतात देवानी असं का केलं, पण मागच्या जन्मातलं गाठोडं बरोबर घेऊन आला, ते हळूहळू खर्चावं लागेल की नाही. म्हणून त्या ठिकाणी बाबांनो, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक आहे संचिताचे. आता जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. मग 22 तारखेला अयोध्या भूमीमध्ये फार मोठा दीपक लागणार आहे, आणि म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक आहे संचिताचे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या